या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय अमित देशमुख साहेब, उपस्थित जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंनी, आज या ठिकाणी साहेबांच्या वतीने या ठिकाणी महापालिकेच्या प्रश्नांची या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि मी ॲडव्होकेट किरण जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेत आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित आदरणीय अमित देशमुख साहेब, सर्व पत्रकार बंधू, सर्वच सन्माननीय पदाधिकारी, आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून लातूर शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार चालू आणि मागच्या काही दिवसापासून बरेचशा महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भात माननीय अमित देशमुख साहेब यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगानं त्या तक्रारीच्या विषयास आज माननीय साहेबांनी आढावा बैठक महानगरपालिकेत घेतली। त्या अनुषंगानं आपल्याशी आज त्या बैठकीसंदर्भात महानगरपालिकेचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात माननीय साहेब आपल्याशी संवाद साधला। मी माननीय साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार सन्माननीय व्यासपीठ आणि आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं बोलविण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शैल्य उदगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी उपमहापौर कैलाश कांबळे, सचिन बंडापल्ले, माजी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट समत पटेल, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, साऱ्यांचीच नावं मला घेता येतील पण त्यात मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही। आज सकाळी लातूर शहर महानगरपालिका येथे भेट देऊन लातूर शहर महानगरपालिका कामकाजाबाबत आढावा बैठक संपन्न झाली आणि या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधावा या हेतूनं या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भेट आणि आढावा या निमित्ताने जी बैठक झाली, या बैठकीमध्ये जो आढावा झाला, संक्षिप्त माहिती आपल्यासमोर ठेवणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटलं, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। लातूर शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गेली अनेक दिवस हा ऐरणीवर आहे आणि अजूनही तो मिटलेला नाही। महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सुद्धा हा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडला आणि राज्य सरकारचं सुद्धा लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्ष झालेल्या नाही आणि त्यामुळं प्रशासकाकडे हा सगळा कारभार आहे
आणि प्रशासकाकडे हा सगळा कारभार असल्यामुळं शासनाकडेच याची मुख्य जिम्मेदारी जाते अशी आमची मान्यता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार शासनाकडे प्रशासकाकडे अनेक बाबी या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. समक्ष भेट घेऊन चर्चा करून कानावर घालून पत्रव्यवहार करून आणि अगदी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून आपण हे सगळं आजवर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस या वाढत चाललेल्या होत्या. माध्यमांनी देखील अनेक सार्वजनिक बाबी या वारंवार आपल्या माध्यमांमधून प्रसिद्धीस दिलेल्या होत्या आणि याकडे कुठेतरी आपण लातूर शहर महानगरपालिकेचं लक्ष वेधावं आणि याची कारणं काय ती जाणून घ्यावी अशा हेतून ही आज बैठक आणि भेट संपन्न झाली. लातूर शहरातल्या अनेक मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग आपल्याला अजूनही दिसतात. अनियमित घंटा गाडी याचा अनुभव नागरिकांना दररोज या ठिकाणी येतोय. बहुतेक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत. रस्त्यावरनं देखील पाणी वाहत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. चिखल झालेला आहे आणि नागरिकाची तर असुविधा होतेच आहे. वाहतुकीची कोंडी वाढत चाललेली आहे. दुर्गंध वाढत चाललेली आहे किंवा पसरत चाललेली आहे आणि मध्यंतरी डेंग्यू याचा देखील प्रादुर्भाव वाढल्याचं आपल्या सगळ्यांच्याच निदर्शनास आलं असेल. आणि म्हणून या सगळ्या बाबी पुन्हा आम्ही चर्चेला आज घेतल्या आणि यामध्ये जे कंत्राटदार आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक दिवस चर्चा सुरू आहे. निविदा ही नव्यानं प्रक्रिया त्यांनी सुरू केली. पुन्हा ती न्यायप्रविष्ट झाली असं आम्हाला कळालं आणि लातूर शहर महानगरपालिकेची अशी अपेक्षा आहे की न्यायालयामधून याचा निकाल लवकर लागेल आणि कंत्राटदार हा नेमला जाईल आणि त्याच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यावर आम्ही त्यांना हाही प्रश्न केला की स्वच्छता कर तर तुम्ही अजून घेण्याचा थांबवलेला नाही आहे. नागरिकाकडनं स्वच्छता कर दर महिन्याला तुम्ही जो वसूल करता पण घंटागाडी त्याच्या दारापर्यंत जात नाही आणि नाईलाजानं मग घराबाहेर रस्ता टाकण्यापलीकडं त्या नागरिकाकडेही पर्याय शिल्लक राहत नाही. अशी एक कोंडी लातूर शहर यात अडकलं आहे असं आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि म्हणून एकंदरीतच याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि सुरळीतपणा याच्यामध्ये तातडीनं आणावा अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे नोंदवली आहे. त्यांना सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी गढूळ पाणी पाईपलाईनद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पुरवण्यात आला अशी देखील माहिती आमच्यापर्यंत आली. त्यामध्ये त्या तक्रारी तातडीनं त्यांनी सोडवल्या असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. विशेषतः गाव भागामध्ये काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठ्याद्वारे गेलं अशा तक्रारी आल्या होत्या. आणि पाऊस चांगला आहे, पर्जन्यमान चांगलं आहे. मांजरा धरणामध्ये देखील पाण्याचा साठा आता वाढतोय आणि 5 दिवसाला पाणी पुरवठा ते करतायत अशी त्यांनी आम्हाला माहिती आता दिलेली आहे. आणि आहे तो पाणी साठा आणखी 6 महिने त्यांना पुरेल अशी देखील माहिती त्यांनी आम्हाला दिली आहे. अजून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिने पावसाचे आहेत असं आपली मान्यता आहे. आणि त्यात मांजरा धरणामध्ये पाणी वाढेल अशी अपेक्षा आहे आणि पाण्याची उपलब्धता राहील याची काळजी त्यांनी घेतलेली आहे.
पर्यायी काही व्यवस्था जिल्ह्यातले जे काही आणखी पाण्याचे स्रोत आहेत जे निलंगा औषधामध्ये आहेत तिथून देखील टंचाईसाठी पाण्याची व्यवस्था ते करतायत असं देखील त्यांनी माहिती आम्हाला दिली. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जी योजना लातूरसाठी भविष्याचा वेध घेऊन तयार केलेली आहे त्याच्यासाठी जे पाणी आपल्याला लागणार आहे. आता अमृत 2 ही देखील योजना आता मंजूर झालेली आहे, निविदा अंतिम झाली आहे, कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, शासन त्याला मान्यता देईल. आणि म्हणून धनेगाव म्हणजे मांजरा धरणावरून धनेगाव येथून समांतर पाईपलाईन याचं काम लवकरच सुरू होईल आणि जलद गतीनं ते काम पूर्ण होईल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम ते करून घ्यावं अशा देखील सूचना त्यांना करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पाण्याची जी आवश्यकता आपली वाढलेली आहे लातूरची ती गरज त्याच्यातून भागेल. पण फक्त मांजरा धरणावर आता अवलंबून आपल्याला राहता येणार नाही. अनेक राजकीय पक्षांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी उजनीतून पाणी आणू, माजलगाव इथून पाणी आणू, जायकवाडीतून पाणी आणू वगैरे वगैरे ही वक्तव्य केलेली आहेत. पण लातूर शहर महानगरपालिकेनं एक ठोस कार्यक्रम किंवा योजना ही तयार करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, जेणेकरून मांजरा धरणावर अवलंबून न राहता पर्यायी पाण्याचा स्रोत भविष्यासाठी त्यांनी शोधून ठेवावा अशा देखील सूचना पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. पाऊस सुरू आहे, अनेक शहरामध्ये धोकादायक इमारती आहेत. त्या धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये देखील एक धोरण लातूर शहर महानगरपालिकेनं तयार करावं या देखील सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. कारण अनेक पुरातन इमारती लातूर शहरात आहेत. आपल्याला कल्पना आहे की काही विहिरी पुरातन आहेत, काही मंदिरं पुरातन आहेत आणि काही इमारतीसुद्धा पुरातन आहेत. त्यामुळे पुरातन जो आपला लातूरचा ठेवा आहे याचं जतनही झालं पाहिजे, त्याचं संगोपनही झालं पाहिजे आणि संवर्धनही झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबीचाही विचार करून त्यांनी हे धोरण नव्यानं आखावं या देखील सूचना त्यांना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या धोकादायक इमारती काही वेळा पाडल्या जातात त्याच्यामध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडं की धोकादायक इमारती या इमारतीपासून कमी धोका पण जे हितसंबंध त्यात असतात त्याच्यापासून जो धोका असतो त्या धोक्यापासून एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न या धोकादायक इमारती पाडून सुद्धा या लातूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये झालेला आहे. लातूर शहर इथे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा होणार नाही किंवा सामान्य नागरिकाची पिळवणूक होणार नाही याच्या दक्षता त्यांना आम्ही या संदर्भामध्ये घेण्यास आग्रही विनंती आणि सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर फायर फायटिंग आपल्याला कल्पना आहे की अनेक इमारतीमध्ये आग लागल्या मागच्या काळामध्ये आणि काही दुकानामध्ये काही घरांमध्ये आग लागून काही लोक फक्त त्यांना बाहेर पडता आलं नाही म्हणून धुरामुळे त्यांचा श्वास कोंडून मृत्युमुखी काही नागरिक पडले. याच्यावर तुम्ही आजपर्यंत काय उपाययोजना केल्या हेही त्यांना विचारलं. त्याच्यावर काही फार समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि म्हणून जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांना एक मोहीम त्यांनी हाती घ्यावी. आता अगदी लातूर शहर महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे तिथं सुद्धा फायर फायटिंग या सगळ्या व्यवस्था कार्यान्वित आहेत का हा देखील प्रश्न आम्ही त्यांना विचारला. आणि मग शाळा आहेत, काही मनपाच्या, काही दवाखाने आहेत, काही आरोग्य केंद्र आहेत, काही खाजगी शाळा आहेत, खाजगी कॉलेज आहेत, क्लासेस आहेत, काही शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत. तर या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा एक मोहीम घेऊन फायर फायटिंग ही व्यवस्था कशी आपल्याला कार्यान्वित करता येईल हे देखील आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही एक मोहीम यामध्ये सुरू करू आणि हे सगळं काही ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करू
असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. त्याचबरोबर बांधकाम परवाना हा जो विभाग आहे, या विभागाच्या सुद्धा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, कुठच्याही काळावर आल्या असतील. याच्यामध्ये देखील सुसूत्रता कशी येईल, नागरिकांची हेळसांड कशी होणार नाही, आणि एखादा परवाना दिल्यानंतर त्याला ते तर म्हणतात की परवाना तुम्ही दाखल केला आणि तो नियमात असेल, नागरिकांनी भेटायची सुद्धा गरज नाही आम्हाला, त्याला तो परवाना मिळून जाईल. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, परवानगी मिळत नाही. परवानगी देणारा कोणीतरी एक ग्रहस्थ असतो, मिळवून देणारा, त्याचा शोध घ्यावा लागतो आणि मग तो सापडल्यानंतर मग ती परवानगी थोडीशी आपल्याला दिसायला लागते. मग ती परवानगी आपल्याला मिळेल अशी आशा वाटायला लागते. असे काही प्रकार देखील घडत आहेत आणि ते आपल्या शहरात घडून आहेत असं साधारणतः आम्ही त्यांना अवगत केलं आहे. आणि साधारणतः किती परवानग्या महिन्याला तुम्ही दिल्या ह्या देखील आम्ही त्यांना विचारणा केली. मला काही तुळजाभवानी नगर लातूरच्या पश्चिम भागामध्ये आहे, तिथं गेली अनेक वर्ष 40-50 वर्ष नागरिक राहत आहेत. त्याला लागून आता एखाद्या विकासकाने एक आराखडा टाकला आणि मग तो आराखडा असा टाकला, महापालिकेने परवानगी त्याला अशी दिली की त्यांचा रस्ताच बंद केला. म्हणजे त्यांना जे महामार्गाला जोडणारा जो रस्ता आहे तोच रस्ता त्यांनी बंद केला. त्याच्यावर चर्चा झाली तर त्यांना आम्ही सांगितलं की जे नॅचरल जस्टिस आहे किंवा शासनाच्या नियमानुसार त्याचं पालन करून जे तुम्ही परवानगी द्यायला पाहिजे तशी तुम्ही दिलेली नाही. आणि म्हणून नागरिकांपेक्षा विकासकाचं हित जोपासणं हे जे काही चाललेलं आहे हे देखील लातूर शहराच्या हिताचं नाही. आणि म्हणून त्यात त्यांनी दुरुस्ती करण्याचा शब्द आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून मी काही विकासकाच्या विरोधामध्ये नाही, विकासक सुद्धा ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. मला जरी भेटले नंतर त्यांनाही मी समजावून सांगेन की कुठले अनुचित प्रकार लातूर शहरामध्ये होणार नाही याची काळजी घेण्यासाठीच आपण सगळे आहोत. आणि म्हणून असे काही प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत. गुंठेवारी म्हणजे अनाधिकृत गुंठेवारीच्या परवानग्या देखील लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक दिलेले आहेत. खरं म्हणजे आता देत नाही तसं ते आम्हाला म्हणाले, पण मी म्हटलं पूर्वी दिले त्याचं काय. अनेक आरक्षित जागा सुद्धा याच्यामध्ये गुंठेवारीमध्ये बळकावल्या गेल्या. म्हणजे ज्या मोकळ्या जागा असल्या पाहिजेत लातूर शहराचा जो काही त्याला फुफ्फुस आपण म्हणतो, ओपन स्पेसेस आर लंग्स ऑफ एनी सिटी, तर ते देखील अतिक्रमण करून मग ते प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री हा काही जो सगळा प्रकार आहे याचाही बंदोबस्त झाला पाहिजे असंही आम्ही त्यांना सांगितलं आहे. आणि आता अलीकडे अनेक शहरांमध्ये अनेक चौकशा होत आहेत, अनेक घोटाळे. असा काही लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गुंठेवारी घोटाळा याच्यासाठी लातूर शहर म्हणजे याचा नावलौकिक याला कुठे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आत्ताही अधिकाऱ्यांना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तही करता येतात. नाही तर मग फार चुका झाल्या तर माहितीचे कार्यकर्ते आहेत, RTI, कोर्ट आहेत, पत्रकार आहेत, नागरिक आहेत. नागरिकांना हे सगळं आपल्या हातामध्ये घ्यावं लागतं. तर याची देखील काळजी आम्ही त्यांना घ्यायला सांगितलेली आहे. महापालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार हा असावा, तो आहे असं साधारणतः आपल्या सगळ्यांची धारणा आहे. आणि मग तो जो आपला नावलौकिक आहे त्यालाही कुठे डाग लागणार नाही याची देखील दक्षता त्यांना आम्ही या ठिकाणी घ्यायला सांगितलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी जी अतिक्रमणं वाढत चाललेली आहेत, जे मुख्य चौक आपले आहेत तिथं रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण आता वाढत चाललेली आहेत, तर ती काढावीत. म्हणजे वाहतुकीची कोंडी ही सुटेल आणि वाहतूक याच्यामध्ये सुरळीतपणा येईल या देखील गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत. आणि जे तुम्ही परवाने देता मग ते वाणिज्य असतील, रहिवास असतील, हे परवाने नियमाने त्याचं बांधकाम झालं पाहिजे. म्हणजे परवाना एक आणि बांधकाम दुसरंच
अशीच व्यवस्था आपल्याकडे आहे. त्याच्यात देखील प्रशासनानं कडक पावलं उचलावीत असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. कारण अनेक आता खरं म्हणजे पत्रकारांनी देखील या बाबी याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. अनेक वाणिज्य व्यापारी संकुलं लातूर शहरामध्ये विकसित होत आहेत आणि त्याच्या ज्या पायऱ्या असतात त्या मार्जिन स्पेसमध्ये येतात. मग आता फायर ब्रिगेडची गाडी तिथून कशी वळायची? म्हणजे मग इंच लढू हे जे काही सगळं चाललं आहे याच्यावरही कुठेतरी मर्यादा आणल्या पाहिजे. ह्या विकासकांनी स्वतः ह्या चुका करू नयेत आणि विकासक चुकत असतील तर जे प्राधिकरण आपलं आहे लातूर शहर महानगरपालिका यांनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. आणि तिथं जर कुचराई कुठं होत असेल तर मग लोकप्रतिनिधींना त्यात हस्तक्षेप करण्यापलीकडं काही पर्याय राहत. म्हणून हे देखील आम्ही त्यांना सांगितलं. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या, नगरसेवक हे जर कार्यरत असते, मग सभापती, उपमहापौर, महापौर, सर्वसाधारण सभा या सगळ्याच गोष्टी कदाचित एवढ्या ऐरणीवर आल्या नसत्या. पण निवडणुकाच नाहीत आणि त्या निवडणुका केव्हा लागतील याचाही काही अंदाज आपल्याला बांधता येत नाही. म्हणून हे माध्यमांनी याच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर अनाधिकृत होर्डिंग्स याच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे आणि एवढी त्यांनी कडक कारवाई केलेली आहे की अनाधिकृत होर्डिंग तर काढल्यास अधिकृतही काढून टाकल्या. त्यामुळे कधी कधी म्हणजे प्रशासन किती जलद गतीनं आणि कार्यक्षम असतं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी अलीकडे दिसलेलं आहे. त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये आता युनिपोल सुद्धा अनेक ठिकाणी लावलेले आहेत. युनिपोलचे जे कोणी मालक असतील त्यांनाही माझी अशी विनंती आहे की शहर तुम्ही झाकून टाकता म्हणजे तुमच्या जाहिरातीसाठी. याला काही अर्थ नाही ना, मर्यादा असली पाहिजे. युनिपोल असावेत का असावेत, मर्यादित असली पाहिजे. आता माझं शहरच जर मला दिसत नसेल तुमच्या जाहिरातीमुळं तर त्या जाहिरातीचं काय करायचं? त्यामुळे ते देखील आम्ही त्यांना म्हणजे त्याचा आकार उकार कसा असावा. आता औसा रोडमध्ये असे त्यांनी लावलेले आहेत युनिपोल की एका रस्त्याच्या कडेनं दुसरा रस्ता पलीकडचा दिसतच नाही. हे विद्रुपीकरण शहराचं होतंय का या देखील बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. भटके प्राणी आहेत, गायी, कुत्रे आहेत, वराह आहेत, इतर जनावर आहेत. या संदर्भामध्ये देखील काही त्यांनी कंत्राटदार नेमलेले आहेत, त्यांच्या मार्फत ते काम सुरू आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे भटके कुत्रे आहेत त्याच्यावर जे काही शस्त्रक्रिया वगैरे करावी लागते ती साई पर्यटन केंद्र या ठिकाणी त्यांनी ते पिंजरा त्याचा केलेला आहे, तिथं ती सगळी शस्त्रक्रिया होते आहे. पण आता साई आणि या परिसरातले जे ग्रामस्थ आहेत त्यांचे असं म्हणणं आहे की हे इथून आणवा, कारण तिथला एखादा कुत्रा जर म्हणजे तिथून सुटला तर तो गावात शिरतो, शेतात शिरतो आणि मग लहान मुलं, गडी, महिला यांना जर चावा घेतला त्या कुत्र्याने तर नाहीत तो प्रश्न आमच्या गावात निर्माण होतो आहे. आणि तिथं ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं. संध्याकाळी ते झोपल्यानंतर कुत्रे भुंकतात, त्याला काही इलाज नाही, पण तोही प्रदूषणाचा त्रास त्याला तिथं होतो. तरी ते मान्य केलं की तिथून एक म्हणजे वस्ती आणि गावापासून दूर कुठेतरी ती व्यवस्था ते करतील अशी देखील त्यांनी हमी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता कचरा हा उचलला जात नाही, संकलितच होत नाही, कचरा डेपो इथं प्रक्रियाच होत नाही. तर तिथं जी व्यवस्था उभी केलेली आहे तिथेही कचऱ्याचे ढीग असेच उभे राहिलेले आहेत आणि म्हणून दुर्गंध पसरली आहे. तिथेही भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे आणि मग ते सगळंच त्या 4-5 गावांमध्ये ती अडचण होते आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की त्या गावांना जो त्रास होतोय याच्यापेक्षाही दूर कुठेतरी जिथं वस्ती नाही आहे तिथं तुम्हाला हा डेपो हलवता येईल का ही देखील सूचना लातूर शहर महानगरपालिकेला केलेली आहे.
कारण जे आपलं ट्रिब्युनल आहे ह्या पर्यावरणाचं, त्यांनी देखील अनेक नोटिसा यांना या अगोदर पाठवलेल्या आहेत. पण दुर्दैवानं अनेक शहरांमध्ये चांगलं काम होतं, कचरा उचलण्याचं, वर्गीकरण करण्याचं, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं. लातूरमध्ये ते अजूनही यशस्वीरित्या अजून झालेलं नाही. आशा ही आहे की एक चांगला कंत्राटदार येईल आणि ते सगळं करेल आणि शहर हे सुंदर होईल, कचरामुक्त होईल, अशी साधारणतः अपेक्षा आहे. त्याचबरोबर शहराला आता राष्ट्रीय महामार्गाचं जाळं शहराच्या अवतीभोवती विणलं गेलं आणि तिथं सर्व्हिस रोड्स हे तयार झालेले आहेत. आता आपण पाहत असाल की बायसिकल, ट्रायसिकल किंवा टू व्हीलर, थ्री व्हीलर हे मुख्य रस्त्याने जागा. आम्ही त्यांना अशी विनंती केली की ते जर सर्व्हिस रोडवरनं तुम्हाला जर त्यांना नेता आलं तर मुख्य रस्ता हा अवजड वाहनांसाठी आणि चारचाकी वाहनांसाठी तो मोकळा होईल, कारण ते राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यातले ते रस्ते आता आहेत आणि म्हणून अपघात कमी होतील, वाहतुकी जास्त होणार नाही. आणि सर्व्हिस रोडनं आता ऑटो आहे, ऑटोला गावातच जायचं असतं, तो काही राष्ट्रीय मार्गावरनं काही बाहेर जात नाही. सर्व्हिस रोडनं जर तो गेला, टू व्हीलर आहे किंवा सायकल आहे, ह्या सगळ्या गोष्टी, छोटा टेम्पो आहे, ह्या त्यांनी त्या सर्व्हिस रोडवरनं ती वाहतूक व्हावी म्हणून महापालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांनी हा समन्वय साधून याच्यात काही पावलं उचलावीत अशी देखील विनंती आम्ही त्यांना या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर ज्या शाळा आहेत, मंगल कार्यालय आहेत, रस्त्याला लागून आहेत, त्यांचे वाहनं रस्त्यावरच असतात. एखादं लग्न असतं एखाद्या चौकामध्ये तर तुम्हाला माहिती आहे अनेकांना लग्नसुद्धा लावायला पोचता येत नाही. लग्न लावून निघाल्यानंतर दुसरं लग्न लावायला जायचं असतं, त्याला पोचता येत नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच ह्या अडचणी आपण अनुभवलेल्या आहेत आणि म्हणून शाळांनी आणि मंगल कार्यालयांनी त्यांची स्वतःची पार्किंग ही व्यवस्था ही करायला हवी. या देखील त्यांनी आता त्यांच्याशी चर्चा करून याच्यात कसा मार्ग निघेल या संदर्भामध्ये देखील त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर अमृत योजनेमध्ये आता आपल्या पश्चिम भागामध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक 13, 14, 17, 15 अनेक प्रभाग आहेत जिथं पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदले, पाईपलाईन केली, पण आता रस्ते फक्त बुजवले, ते रस्ते केले नाही. नागरिक म्हणतात तो आमचा चांगला रस्ता आता फोडला आणि आता आम्हाला तो नादुरुस्त रस्ता आमच्या नशिबी आला, त्याच्यामध्ये काय अडचण आहे हे आम्ही त्यांना विचारलं. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे जे काम आता पाईपलाईनचं केलेलं आहे त्याच्यामध्ये नव्याने रस्ता करण्यासाठी जो निधी लागतो त्याची तरतूद नाही आणि म्हणून आता हे रस्ते नागरिकांना दुर्दैवानं काही काळ ते सहन करावे लागतील. निधी जेव्हा ते मंजूर करतील आणि त्यानंतर ते रस्ते ते विकसित करतील आणि निधीसुद्धा लवकरात लवकर त्यांना मंजूर होईल असा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. टोईंग जी व्यवस्था आपल्याकडे आहे त्याच्याही तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. काही ठिकाणी उद्धटपणे ते नागरिकांशी संवाद साधतात, नागरिकांना देखील अनेक वेळा ते पटत नाही, ते देखील वाद घालतात आणि म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की ही जी व्यवस्था आहे त्यांना तुम्ही सूचना करा की नागरिकांशी विनम्रपणे त्यांनी संवाद साधला पाहिजे, वागलं पाहिजे आणि टोईंग आवश्यक आहे, ते सुरू राहिलं पाहिजे. पण त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गामध्ये अनेक वाहनं रस्त्यावरच दुरुस्त करतात. आपले गराज ज्यांचे आहेत, मेकॅनिक, म्हणजे विशेषतः राजीव गांधी चौक ते गरुड चौक किंवा तो मला वाटतं आता लहुजी साळवे चौक असेल नाही का, तर त्या चौकामध्ये अनेक वाहनं रस्त्यावरच आहेत, तिथेच दुरुस्त होतात. तिथे देखील त्यांना बोलवून आपल्या जागेमध्ये त्यांनी ते दुरुस्त करावे. तर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा असावा ह्या देखील त्यांना कल्पना त्याची दिलेली आहे. पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये तर मी बोललो. त्याचबरोबर भुयारी गटार याचं जे काम आता पूर्ण झालं आहे, गोरवटीला जो STP त्यांनी कार्यान्वित केलेला आहे, पण विजेचं कनेक्शन नसल्यामुळं तो कार्यान्वित त्यांना करता आलेला नाही आहे. त्यामुळं लातूर शहर महानगरपालिकेची जी जागा आहे त्यातली काही जागा वीज खात्याला त्यांना द्यायची आहे
तर ती जागा देण्यासाठी शासनाची परवानगी त्यांना लागते आणि म्हणून महसूल विभागाकडे ती आम्ही मागणी करतोय, त्यांना विनंती करतोय आणि पंधरवड्यामध्ये ती परवानगी मिळाल्यानंतर तिथं त्यांचं जे काही सबस्टेशन आहे, ट्रान्सफॉर्मर त्यांना तिथं उपलब्ध होईल आणि तो STP तो मला वाटतं 35 mm³ या क्षमतेचा STP तिथं आहे आणि शहरामध्ये जे सीवर लाईन्स आहेत आता त्या बंदिस्त करायच्या होत्या, त्या बंदिस्त अजून झाल्या नाहीत, त्या उघड्याच आहेत. त्यामुळं पहिल्यांदा नाल्याद्वारे वाहणारं पाणी त्याच्यावर प्रक्रिया करून शुद्ध करून ते पाणी उद्योगांना देणं ही एक त्यांची योजना आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे सांडपाणी घाणपाणी आहे ते बंदिस्त पाईपद्वारे त्या प्रक्रिया स्थळावर नेऊन प्रक्रिया करून त्याच्यावरतून पाणी ते रिसायकल करणार आहेत, अशी एक त्यांची योजना आहे. ते काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल अशी त्यांनी आम्हाला या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. आपल्याकडे आता ऑटो खूप आहे म्हणजे आणि ते सगळे पेट्रोल डिझेलवर चालतात. लक्ष्मण कांबळे आहेत इथं, तुमचे अजूनही ऑटो आहेत अशी आमची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये ऑटो व्यवसाय करणारे काही त्यांचे कुटुंबातले सदस्य आहेत आणि म्हणून अशा सगळ्यांचीच मदत घेऊन आपल्याला लातूरचं पर्यावरण हे शाबूत राखण्यासाठी आपल्याला CNG किंवा इलेक्ट्रिक ऑटोमध्ये जर ही सगळी वाहतूक व्यवस्था, मग सिटी बस असेल, आता इलेक्ट्रिक सिटी बस मंजूर झालेल्या आहेत, केंद्रानं त्या इलेक्ट्रिक सिटी बस मंजूर केलेल्या आहेत. मला वाटतं 40 सिटी बस आपल्याला लातूरला मंजूर झालेल्या आहेत, पण 50 आहे. तर त्याचा जो दर केंद्र सरकारनं निश्चित केलेला आहे पर किलोमीटर, म्हणजे ती जी व्यवस्था द्यायची आहे तो काहीतरी 80 रुपयाचा दर आहे पर किलोमीटर. तर तो काही लातूर शहर महानगरपालिकेला परवडत नाही. केंद्र 24 रुपये देणार आहे याच्यामध्ये अनुदान म्हणून. आमची अशी मागणी आहे की राज्य सरकारनं 24 रुपये द्यावे आणि 24 रुपये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं द्यावेत. म्हणजे 1/3 असं जर अनुदान दिलं तरच ती स्थानिक स्वराज्य संस्थेला परवडेल आणि ती इलेक्ट्रिक बस व्यवस्था ती चालू शकेल आणि नागरिकांनाही त्याचा उपयोग होईल. लातूर सिटी बस याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामध्ये आता त्यांनी महिलांना जो मोफत प्रवास आपण मागे सुरू केला त्या संदर्भामध्ये त्यांना ते कसं निर्धारित करावं हे काही मुद्दे त्यांच्यासमोर होते. त्यामुळं आता स्मार्ट कार्ड्स महिलांना देऊन त्याचं रिअल टाईम ट्रॅकिंग करून महिलांच्या मोफत प्रवासावर खर्च किती होतो आहे आणि मग ते वाहतूक ठेकेदाराला तो प्रवास खर्च मिळेल. मला असं वाटतं 15 दिवसामध्ये त्याच्यात मार्ग निघेल अशी त्यांनी आम्हाला कल्पना दिलेली आहे. त्यामुळं महिलाला लातूर शहरामध्ये महिला मुली यांना जो मोफत प्रवास देण्याचा जो निर्णय लातूर शहर महानगरपालिकेनं देशामध्ये पहिल्यांदा, राज्यामध्ये पहिल्यांदा घेतला. आता आपण अनेक योजना महिलांसाठी देशभर राज्यभर ह्या नव्यानं जाहीर झालेल्या आहेत आणि म्हणून या अगोदरच आपण या योजना महिलांसाठी, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलेला देखील सुरक्षित प्रवास हा करता येतो. कारण त्याच्यात CCTV आहे, महापालिकेचा सुपरवायझर आहे, तिथं तिकीट चेकिंग होतं आणि हा प्रवास त्यांना करता येतो. म्हणून त्याला प्रतिसादही चांगला मिळाला, यशस्वी ही योजना राहिली. पण आता त्याचा खर्च भागवणं हे देखील आव्हानात्मक प्रश्न महापालिकेपुढे आहे. पण मला विश्वास आहे की याच्यातनं मार्ग निघेल आणि ही जी काही योजना आपण राबवलेली आहे महिलांसाठी खरं म्हणजे किमान आपण एवढं तरी करावं या हेतूनं ही योजना आम्ही त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याचं सातत्य टिकावं या देखील आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. वाहतुकीची कोंडी वाढत चाललेली आहे हे देखील आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि अनेक सल्लागारांनी सल्ला दिला पण वाहतुकीची कोंडी काही कमी झालेली नाही. मागे जिल्हाधिकारी पृथ्वीराज हे असताना
शिवाजी चौकातल्या उड्डाणपुलाची व्याप्ती वाढवावी अशी एक त्यांनी संकल्पना मांडली होती आणि आपल्यालाही ती माहिती आहे. आणि म्हणून ती संकल्पना त्यांनी स्वीकारून लातूर शहर महानगरपालिकेनं राज्य सरकारकडं हा प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून राज्य सरकारकडनं त्यांना निधी देण्यासाठी उपलब्ध करून घेता येईल आणि त्या चौकातली वाहतुकीची कोंडी आपल्याला त्या उड्डाणपुलाची व्याप्ती वाढवून करता येते का, हे आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद महापालिकेने दिलेला आहे. त्यावर ते काम करतील. त्याचबरोबर बहुमजली वाहनतळ या योजना लातूर शहरामध्ये राबवण्यासाठी महानगरपालिकेने काही पावलं उचललेली आहेत आणि अपेक्षा ही आहे की काही ठिकाणी बहुमजली वाहनतळ हे विकसित होईल. म्हणजे एक पूर्व भागात होईल, एखादं पश्चिम भागामध्ये व्हावं. अगदी औसा रोड इथं महापालिकेची जागा आहे असं आम्हाला तिथल्या नागरिकांनी सांगितलं. औसा रोडला सुद्धा वाहतुकीची कोंडी म्हणजे वाहनतळाची समस्या ही आहे. तिथलेही नागरिक म्हणतात की इथंही बहुमजली जर वाहनतळ तुम्हाला बांधता आलं तर त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. हे देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर विलासराव देशमुख मार्ग या कामाला गती देण्यासंदर्भामध्ये त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. गाव भागामध्ये काही प्रभाग आहेत, रस्ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना तिथल्या भूमिगत गटार आणि रस्त्यांची कामं झाली होती. आता त्याला 2 दशकाहून अधिकचा कालावधी होऊन गेलेला आहे आणि पण नव्यानं तिथं आराखडा तयार करण्यासंदर्भामध्ये गरज आज आहे आणि म्हणून भूमिगत गटार, पाईपलाईन आणि रस्ते याचा नव्यानं एक आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील आम्ही त्यांना केलेल्या आहेत. पटेल चौकामध्ये महाराष्ट्र शासनानं वैद्यकीय शिक्षण विभागाचा एक दवाखाना म्हणजे बहुतेक 100 बेडचा दवाखाना तिथं मंजूर केलेला आहे. तिथे काही अडचणी आहेत, त्या अडचणी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि ती जागा आता शासनाला उपलब्ध करून द्यावी. काम करायला त्यांना अडचण येणार नाही, ती अतिक्रमणं दूर करावीत आणि लातूर शहरामध्ये जुन्या लातूरमध्ये विशेषतः जिथं तुम्हाला माहिती आहे की तिथं मटर्निटी हॉस्पिटल होतं जे आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ते रुग्णालय होतं. आता ते जीर्ण झालं, तिथं काहीच व्यवस्था नाही. महापालिकेला तिथं अधिकारी देखील नेमता येत नाहीत कारण तेवढी क्षमता नाही आणि म्हणून आम्ही तिथं आता ही व्यवस्था वैद्यकीय शिक्षण विभागाची म्हणजे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल याची विस्तारित इमारत ही लातूरच्या जुन्या गाव भागामध्ये उभी राहते. हे मला असं वाटतं की हे वैशिष्ट्यपूर्ण काम लातूर शहरासाठी या ठिकाणी होत आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि ते अद्ययावत कसं होईल, आधुनिक कसं होईल आणि गरजूंना ते कसं परिणामकारक ठरेल यासाठी आम्ही या सगळ्या योजना ह्या मंजूर केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपलं जिल्हा रुग्णालय त्याच्यासाठी पत्रकारांनी अनेक आंदोलनं केली. विधिमंडळामध्ये देखील हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. आरोग्यमंत्र्यांची चर्चा केली आणि आता जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या आहे. पालकमंत्री येत आहेत आणि त्यांना देखील हा मुद्दा आम्ही सांगणार आहोत की जिल्हा नियोजन समितीमधून त्याला जर निधी आपल्याला मंजूर करता आला तर कृषी विभागाला त्यांचे पैसे मिळून जातील, आरोग्य विभागाला ही जागा मिळून जाईल आणि शासनानं या जिल्हा रुग्णालयासाठी जे 300 खाटाचं जिल्हा रुग्णालय तिथं होणार आहे आणि एक आता लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालय आहे, एक गाव भागामध्ये आहे, एक कराडांचं आहे शासकीय वैद्यक म्हणजे त्याचं खाजगी आहे, तिथं देखील रुग्णालय आहेच, तिथं देखील रुग्ण जातात आणि एक पूर्व भागामध्ये आता होईल कारण जिल्हा सगळा इकडे आहे, 3 तालुके इकडे आहेत, 7 तालुके इकडे आहेत ह्या बाजूला
अहमदपूर, चाकूर, शिवाळपाळ, आपलं उदगीर, अहमदपूर, जळकोट हा भाग सगळा इकडं आहे. म्हणून सुविधा नागरिकांसाठी त्या ठिकाणी होईल. यातनं अल्पसंख्याक विभागासाठी जे मुलांचं वसतिगृह आहे ही योजना शासनानं मंजूर केली, पण ती काही कोर्ट कचेरीमुळे रेंगाळली आणि त्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आयुक्त त्यात लक्ष घालून त्याच्यामध्ये कशी जागा त्यांना उपलब्ध करून देता येईल ते काम कसं सुरू होईल या संदर्भामध्ये देखील आम्ही आग्रहाने त्यांना ते काम करण्यास कळवलेलं आहे. त्याचबरोबर विलासराव देशमुख पार्क, जुनं नाना नानी पार्क, तिथं काही BOTवर एक कंत्राटदार नेमण्यात आलेला होता. नागरिकांच्या तक्रारी होत्या की बाबा तिथं आता आम्हाला पैसे देऊन जावं लागतं, त्याला प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे आणि म्हणून ते प्रायोगिक तत्वावर ती योजना आपण सुरू केली. नागरिकांचीच जर त्याला पसंती नसेल आणि त्यांची जर अडचण होणार असेल तर मग अशा काही योजना उपयोगाच्या नाहीत अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून विकासकालाही आम्ही असं सांगतो की फार आता जिल्हा कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सगळं करण्यापेक्षा, कारण त्यांनी एक प्रस्ताव सादर केला किंवा आम्ही हे करू शकतो, कारण त्यांनी मागे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये काही या व्यवस्था अशा केल्या होत्या, तशाच इथं करून कराव्यात आणि म्हणून आम्ही आला असं वाटलं की एक व्यवस्था तिथं होईल, पण नागरिकांनी त्याला पसंती दिली नाही आणि स्थानिकांनी देखील त्याला विरोध केला आणि म्हणून ते जे काही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी CSR मधून त्या काळामध्ये ते विकसित केलं. नागरिक असं म्हणतायत की जसं पूर्वी होतं तसंच पूर्ववत ते आम्हाला द्यावं आणि म्हणून त्याची देखील कार्यवाही सुरू आहे. मला वाटतं की कोर्टाचा अंतिम निर्णय लागेल तो महापालिकेच्या बाजूनेच लागेल. ब्रिजवासी त्याच्यामध्ये ते काम पाहत आहेत, त्यामुळे आता ब्रिजवासीचे जे सगळे मित्र आहेत त्यांना आग्रहानं आपण सांगावं अशी आमची कल्पना आहे, जेणेकरून आपल्यातच वाद आपण करू नये. हे देखील त्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना द्यायची होती. त्याचबरोबर लातूर शहराला लागून हद्दीच्या बाहेर ज्या वसाहती झालेल्या आहेत त्याला लातूर शहर महानगरपालिकेला विकसित करता येत नाही. तिथं विकासाचा निधी खूप लागतो. अनेकांनी बरकतनगर वगैरे हा भाग आहे, मतदारावर बहिष्कार टाकला, म्हणजे लोकसभेच्या मतदारावर परवा त्यांनी बहिष्कार टाकला. मग आम्ही गेलो, आमचे कार्यकर्ते गेले, आम्ही त्यांना बोललो, त्यांना आश्वासन दिलं, काही निधी मंजूर केला. हे सगळी प्रक्रिया आता सुरू असं त्यांना सांगितलं आणि मग त्या संदर्भामध्ये देखील मंत्रालयामध्ये हद्दवाढीची ही जी काही बाब आहे ती प्रलंबित आहे. ते आम्ही मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे आणि तेही मार्ग मोकळा होईल जेणेकरून त्या नागरिकांमध्ये मग तिथे कचरा आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, पथदिवे आहेत, काहीच देत आहेत, त्यामुळे ती देखील अडचण ती दूर होईल हद्दवाढीच्या सगळ्या नागरिकांच्या संदर्भात. शादीखाना आता पूर्ण झालेला आहे, शादीखाना देखील कार्यान्वित करावा अशी देखील आम्ही त्यांना सूचना केलेली आहे. माझी आशा आहे की पंधरवड्यामध्ये तो कार्यान्वित होईल. त्यामुळं एक सामान्य अल्पसंख्याक घटकाला तिथं कमी दरामध्ये काही जी व्यवस्था त्यांना लागते तिथं उपलब्ध होईल. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर पथदिवे अनेक ठिकाणी नाहीत. पथदिव्याचं त्यांनी मला सांगितलं की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं पथदिव्याच्या संदर्भामध्ये एक एजन्सी म्हणजे देशव्यापी त्यांनी नेमली. देशातली सगळीच कामं त्यांच्याकडे आहेत, लातूरचीही त्यांच्याकडे आहेत आणि मग त्यांचे दर काही लातूर शहर महानगरपालिकेला परवडत नाही. त्यांचे देयक हे आता थकलेले आहेत, 3-4 कोटी रुपये थकले, म्हणून त्यांनी सेवा देण्याचं बंद केलेलं आहे. आता मग लातूर शहर महानगरपालिकेला प्रश्न पडला की आता हे तर केंद्रानं राज्यानं नेमलेली आहे आणि म्हणून आता ते रद्द करतायत.
या एजन्सीचं काम आणि मग नव्या एजन्सीला किंवा शासनाकडनं काही निधी घेऊन पद्धती बँकच्या योजनेसंदर्भामध्ये ते या ठिकाणी काम पाहणार आहेत असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा सगळ्या मुद्द्यांवर आज सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. लातूर शहर महानगरपालिकेला काही नवे अधिकारीसुद्धा उपायुक्त रुजू झालेले आहेत. आकृतीबंध त्यांना मंजूर झालेला आहे. त्यांना आता मनुष्यबळसुद्धा जेवढं आवश्यक आहे तेवढं त्यांना घेता येईल, नेमता येईल, त्याही मंजुऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता लातूर शहर महानगरपालिकेनं कात टाकली पाहिजे आणि जी नूतन आव्हानं आहेत ही स्वीकारून आता त्यांनी पावलं उचलली पाहिजे. आज लातूर शहर मराठवाड्यामधलं सर्व अर्थाने आकर्षक असं शहर, म्हणजे सुरक्षा व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, नागरिक संस्कृती, इथला बंधुभाव, भाईचारा हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे लातूर याचा नावलौकिक आजवर हा झालेला आहे. आणि म्हणून त्याला कुठेही धक्का न लागता आपण या सगळ्या बाबी हाती घ्याव्यात आणि पूर्ण कराव्यात असं आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे. तर निवडणुका लागतील, अनेक पक्ष आता निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि टीका टिप्पणी होईल. मागे आपल्याला आठवत आहे की पुढाऱ्यावर किंवा राजकीय पक्षावर टीका करण्यापेक्षा शहरावर टीका झाली, म्हणजे हे शहर याच्यावर टीका झाली, काही असेल त्यांना तेही सांगितलं किंवा टीका करायची असते राजकीय पक्षावर किंवा पुढाऱ्यावर, पण शहरावर कारण नसताना टीका होते. मग शहरामध्ये कचराच पडला आहे, मग काय करतात वगैरे वगैरे असं अनेक वेळा आपण, म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये सुद्धा हे झालं आहे. त्यामुळे हे होणार नाही याची दक्षता शहरातल्या या सगळ्या म्हणजे जे कारभारी आहेत त्यांनी घेतली पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि मतदार याद्या, मतदान केंद्र याच्यामध्ये सुद्धा सुलभता कशी येईल, महापालिकेनं देखील त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. काही अतिक्रमणं हलवली, पण अतिक्रमणं पुनर्वसंजनचं झालं, जिथं झालं, जिथं पूर्वीचे पत्ते होते तिथंच मतदान आहे, जिथं नवं घर केलेलं आहे तिथं मतदान केंद्र त्याला दिलेलं नाही. मग म्हाडामध्ये जाऊन काही लोक राहिले, त्यांचं मतदान इकडंच आहे. काही त्या रेल्वे ट्रॅकवरचे झोपडपट्टीचे लक्ष्मण कांबळे त्या भागातले लोक जे आर्वीला गेले त्यांचं मतदान इकडंच आहे. त्यामुळे हे मतदानसुद्धा जिथं त्यांचा रहिवास आहे तिथं ते नोंदवून घ्यावं असं देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सखोल अशी चर्चा बैठक झालेली आहे आणि मला असं वाटतं की ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर त्यांनी लक्ष देण्याचा शब्द आम्हाला दिलेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की या कामामध्ये सुधारणा होईल आणि जी कामं अभिप्रेत आहेत ती वेळेत आणि चोखपणे ती केली जातील अशी अपेक्षा आहे. एवढंच आपल्यापुढं या संदर्भामध्ये मला भूमिका विशद करायची होती. यानंतर आपले काही प्रश्न उत्तर असतील त्यासाठी मी ही पत्रकार परिषद खुली करतो आणि त्यानंतर पत्रकार परिषद संपेल अशी घोषणा. त्याच्यासाठी जे काही खड्डे बुजवणे, आता खरं म्हणजे दुर्दैवानं देशभर रस्त्याच्या खड्ड्यांची चर्चा होते. म्हणजे आता आपल्याला असं धोरण स्वीकारावं लागेल की फक्त रस्त्यांची चर्चा होईल, कारण रस्ते याच्याबरोबर आपण नागरिकांना खड्डे भेट देतो का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. रस्त्यासाठी एवढा पैसा खर्च होतो, खड्डे होतातच कसे त्याच्यावर, एका पावसामध्ये त्याच्यावर खड्डे होतात, तर मग खड्ड्यासकट रस्ते आपण तयार करतो का हा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही आता महापालिकेला असं म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाकडं अनेक सल्लागार त्यांनी आता एम्पॅनल केलेले आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ, मग ते पर्यावरणाचे आहेत, वाहतुकीचे आहेत,
नगरविकासाचे आहेत, स्वच्छतेचे आहेत, तर त्या सल्लागाराचा सल्ला तुम्ही घ्या आणि एक आराखडा तुम्ही तयार करा, जेणेकरून त्या आराखड्याद्वारे टप्प्याटप्प्यानं का होईना ह्या रस्त्याची अडचण दूर होईल, वाहतुकीची अडचण दूर होईल. तरी ते मान्य केलं. त्याच्यामध्ये कंत्राटदाराला त्याची देयक आहे ही वेळेत मिळत नाही. महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यांनी देयक त्याला दिलेली नाही. नाही, पैसा महापालिकाच देते. BNC फक्त आराखडा तयार करण्यासंदर्भामध्ये त्यांनी काम केलं आणि म्हणून महापालिकेनं काही शासनाकडे आता निधीची मागणी केलेली आहे. PWD इज ओनली सुपरविजन एजन्सी. निधी योजना ही सगळी महापालिकेची आहे. संरक्षणशी सुद्धा ते चर्चा करतायत आणि जागा मोजून ते घेतील आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि रस्त्यासाठी जेवढी जागा आवश्यक असेल ती जागा महापालिका ताब्यात घेईल. नाही, आता अनेक वेळा आमची कमिशनरबरोबर चर्चा होतेच. म्हणजे तिथं भेट द्यावीच असं नव्हे आणि आता आवश्यकता आहे. तिथं आमचे निवडून आलेले सदस्य नाही आहे आणि मग कोणीतरी ते काहीतरी आढावा घेतला पाहिजे. नागरिकांच्या अपेक्षा आहेत. नाही तर मग नागरिकांना असं वाटायचं की लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील ते करायला पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आज आढावा बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही, अनेक आढावा बैठका ह्या घेतलेल्या आहेत. महापालिकेत कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही बैठक झाली असेल. तर तुमची अशी इच्छा असेल किंवा मी दर महिन्याला अशी बैठक घ्यावी महापालिकेत, तर काही माझी अडचण नाही. यापूर्वी तिथं कार्यरत होते आणि ते काम पाहत होते सगळं. आता ते नाही आहेत, निवडणुकाच नाही आहेत. त्यामुळं आज प्रशासकीय बैठक ती घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की एक अशा बैठका होत राहिल्या तर कामाला गती मिळेल. नागरिकांशी 24 तास 7 दिवस 365 दिवस आमचा संपर्क आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची जी फळी आहे याच्या माध्यमातून आमच्याकडे ह्या सगळ्या ज्या कामाच्या बाबतीमधली माहिती येत असते. हे काही काम काही कधीच थांबलेलं नाही आहे आणि म्हणून याला गती देणं आणि त्याला आता थोडीशी दिशा देणं आवश्यक वाटलं म्हणून. आणि लोकसभेच्या आत्ताच झाल्या ना निवडणुका, त्यामुळे निवडणुकाचा मोसमच आहे. त्यामुळे आता जोपर्यंत महापालिकेची निवडणूक होत नाही हा मोसम संपणार नाही. मी प्रश्न मांडले नाहीत असं मी म्हटलं नाही. पत्रकारांनी अनेक वेळा हे प्रश्न मांडले असंच मी म्हणालो आणि तुम्ही जे प्रश्न मांडले अनेकांनी त्याची कात्रणं आमच्याकडे आहेतच. त्यामुळं त्याची देखील मदत आम्हाला होते आणि मी असं म्हणालो की जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था गठीत होत नाही तोपर्यंत पत्रकारांनी प्रश्न मांडत राहावेत असं मी म्हणालो. त्यामुळे तुमचा जो गैरसमज होतोय किंवा तुम्ही करून घेताय तो मला परवडणारा नाही आता अलीकडे, म्हणून तो दूर करा अशी माझी आपल्याला विनंती आहे.